पहिल्या षटकाचा मानकरी सनी थोडासा वॉर्मअप होत आहे या दुपारच्या सत्रामध्ये. साधारणतः 2:23 अवधी होतोय. वातावरण जरी तप्त असलं तरी मात्र डोक्यावर बर्फ ठेवून, मेंटली बर्फ ठेवून, या सर प्लीज, सरांचा, बिरजू सरांचा एक इशारा येतोय की सामन्याला सुरुवात होईल. संदीप सरांचा समवेत सध्या तरी संदीप सर दिसत आहेत. सनी आपल्या क्षेत्ररक्षणाची सजावट केल्यानंतर डावखुऱ्या प्रणितसाठी वलयाच्या बंधनाचा निर्बंधान षटक. पहिल्या षटकातला पहिला चेंडू राईट राऊंड विकेट. हा चेंडू आतमध्ये पडल्यानंतर बाहेर निघतोय. थोडासा फिरकी दिली होती, मुसळी घेतली होती. बॅकफूटवर पंच करण्याचा प्रयत्न, फ्रंटफूटवर खेळू की बॅकफूटवर खेळू अशा द्विधा मनस्थितीत अडकल्यासारखा वाटला प्रणित. धावसंख्येला कुठलाही आकार आलेला नाही. शून्याचं विश्व निर्माण करावं तसं काहीच निर्माण करावं लागेल. एक प्रदीर्घ वाटचाल करावी लागेल, कारण ही लढत अत्यंत महत्त्वाची असणार आहे. पुन्हा एकदा सनी. ओ इथे मात्र जेल नाही मिळत नाहीये. एक धाव मात्र पूर्ण होते. दोनचा प्रयत्न तदरम्यान चेंडू मात्र सीमारेषा बाहेर. ओ ओ थोडीशी खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल, पण हरकत नाही. छोटोकल्याने प्रयत्न केला होता. हा चौकार मात्र मिळतोय. प्रणितच्या खात्यात 4, संघाच्या खात्यात 4, धावसंख्या 4. एकंदरीत काय तर चौकार आणि संघाचं स्वतःचं खातं खुलं झालंय. या 4च्या धावांची नक्कीच पुढच्या गणितामध्ये आवश्यकता असणार आहे, कारण करो या मोरोची स्थिती लगेचच सेमीफायनलचा हा सामना जवळजवळ जाण्यासाठी एक मैलाचं दगड ठरणार आहे. त्यामुळे कुठेतरी या सामन्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. पुढचा चेंडू सनीचा राऊंड द विकेट. ब्लॉकॉलमध्ये टाकण्याचा प्रयत्न, अपुरा फटका, आतली कडा नक्कीच लागली. स्क्वेअर क्षेत्र पळतोय. एकदा मात्र परिवर्तित 2 धावांमध्ये होतोय. 2 धावांवर संघाची धावसंख्या 2 वाढली, पोचली 6 वर. 2 या दुःख्याबरोबर 3 चेंडूची समाप्ती. धनजय चेंडू समाप्तीनंतर 6 ना की 5, हां इकडे करायचं थोडंसं 6 वर. म्हणजेच काय तर 3 चेंडू 6 धावा. थोडीशी एक चांगली गोलंदाजी म्हणूया आपण, कारण दोन्ही आक्रमक फलंदाज आहे, पण त्यांना ती आक्रमकता दाखवता येत नाही. या पुढचा चेंडू सनीचा. आता मात्र पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू होता. थोडासा पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न होता. पुन्हा द्विधा मनस्थितीत वाटला. फ्रंटफूटवर खेळू की बॅकफूटवर खेळू, पंच करू की प्लेस करू, अशा द्विधा मनस्थितीत असताना प्रणितनं मात्र एक धाव कशीबशी जमा केली. धावसंख्या 1ने वाढली, पोचली 7 वर. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7. सनी पुन्हा एकदा 5वा चेंडू घेऊन क्षेत्ररक्षणात बदल केला जातो, कारण हे डाव्या उजव्याचं कॉम्बिनेशन जरी असलं तरी मात्र ताबदायक जास्त करून क्षेत्ररक्षकांना होतं. दरम्यान सनी पुन्हा एकदा बाजू बदलून ओव्हर द विकेट. फटका, आडव्या फटका, बॅकफूटवर जाऊन पंच केला. क्षेत्ररक्षक पळतोय. क्षेत्ररक्षक झेल घेण्याचा प्रयत्न करत होता, परंतु चेंडू थोडासा रिचच्या बाहेर होता. तदरम्यान टप्पा घेऊन फेकेल. 2 धावांची पूर्णत्वता झालेली आहे. धावसंख्या 9 वर पोहोचले. एक चांगलं षटक म्हणता येतं. जर अंडर 10 पहिलं षटक जर तुम्ही घालवताय तर नक्कीच चांगलं षटक म्हणता येईल. 9 वर पोहोचले धावसंख्या. शेवटचा चेंडू असेल अजूनही. पहिला चेंडू मात्र निर्धाम गेला होता. तदनंतर 4, 2, 1 आणि 2 अशा एकंदरीत 9 धावा झालेल्या आहेत या षटकामध्ये. सनी शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सूर्यकांतसाठी. सूर्यकांतनं 2 धावांनी खाता खुलं केलंय. बघूया शेवटच्या चेंडूवर काय तो रणनीती करतोय. स्ट्राईक स्वतःकडे खेळतोय का आक्रमकता स्वीकारतोय. आक्रमकता स्वीकारली पण चेंडू मात्र चकवून जातोय उसळी मागे, यष्ट्यांच्या मागे. धावसंख्या स्थिरावली ती त्याच ठिकाणी त्याच जागेवर. पहिल्या षटकाची समाप्ती होते आणि या पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या होते बिनबाद 9 वर.
एकंदरीत काय तर पहिलं षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते बिनबाद 9वर. बघा नाणेफेकीचं कौलं रेया चॅलेंजर्स जिंकून क्षेत्ररक्षणाचा विचार केला. द्रव्या इंडियन्सला ही पहिली षटकाची जी खेळी झाली होती ती थोडीशी महागडी पडेल, कारण फक्त अवघ्या 9 धावा झालेल्या आहेत. त्यामुळे वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक घेऊन गोलंदाज स्मित रावत. चला वेळ झाली भाषा परिवर्तनाची. तर माझे सहसमालोचक तिचे रविराज यांना मी सांगतोय की आपण या आणि पुढच्या या द्वितीय षटकाची सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळा. हिंदीमधून रविराज. शुक्रिया, धन्यवाद, आभार. तो स्मित यहाँ पर आता हुआ दूसरी ओर की बागडोर संभाले हुए स्मित रावत, जी हाँ बिल्कुल ओनर राकेश रावत जी के ये सुपुत्र है. रेया चैलेंजर्स की ओर से गेंदबाजी का जिम्मा संभाले हुए दूसरे ओवर की पहली गेंद राइट आर्म राउंड विकेट. ये गेंद लगा पैरों पर, कदमों पर हल्की सी अपील और जोरदार अपील का परिवर्तन होता हुआ हल्की सी राइज गेंद हो रही थी. तो वही संभवतः ये एक अटकल थी. अटकलें लगाई भी जा रही थी कि गेंद उछल रही थी, तो संभवित वो गेंद स्टम्पों के ऊपर से ट्रैवल करती, ये अंदाजा बांधकर अंपायर ने उसे नकार दिया, स्पष्ट नकार देते हुए. हालांकि गेंदबाजी अच्छी हुई है, शुरुआत हुई है स्मिथ से द्वारा. स्मिथ तैयार, दूसरी गेंद लेकर राइट आर्म राउंड विकेट. ये गेंद प्रणीत के लिए, प्रणीत ने उठाकर खेल दिया. शानदार शानदार वजनदार, ये अंदर ये बाहर, बाहर 6 रन्स. दशा बदलेगी नहीं, दशा नहीं बदल रही. फिर एक बार शानदार कव कॉर्नर के सर के ऊपर से 6 रन्स. आज तो रन संख्या झपट्टा लगाकर 6 से बढ़कर पहुंची 21 पर. देखिए लगातार 2 गेंदों पर 2 छक्के जड़े हैं. तो स्मिथ को कहीं ना कहीं अपने क्षमता के अनुरूप फिर एक बार अपनी दिशा बदली है. दशा बदलेगी कि नहीं ये देखने वाली बात होगी. तो आने वाली चौथी गेंद पर क्या स्मिथ गेंदबाजी का रुख बदलते हुए परिवर्तन के तौर पर कुछ अच्छा करने का प्रयास करेगा? बिल्कुल करेगा, क्योंकि वो सीखने वाला इंसान लड़का है. ये गेंद अगली चौथी गेंद, इस बार अच्छी गेंद पटके हुए गेंद, यहाँ पर लगातार तीसरा छक्का शायद संभवतः है नहीं है, नहीं है. हालांकि वहां पर शुभम ने गलती कर दी, वरना अच्छा कैच, अच्छा विकेट मिलता. वहां पर कोशिश तो की थी लेकिन गेंद ज्यादा हवा में थी, तो शायद सूरज की किरणें वगैरह कुछ तो हुआ होगा, लेकिन कैच ड्रॉप हुआ. रन संख्या 1 से बड़ी पहुंची 22 पर. एक सुनहरा मौका, एक सौभाग्य के साथ मिली वहां पर प्रणीत को. बाल बाल बचता हुआ तीसरा गेंद उठाकर खेलने का प्रयास किया था, तीसरा छक्का जड़ने का प्रयास किया था, लेकिन बचता हुआ वहां पर कैच ड्रॉप के कारण. 5वीं गेंद लेकर तैयार इस बार सूर्यकांत के लिए. सूर्यकांत दाएं हाथ का बल्लेबाज, ये दाया बाएं का कॉम्बिनेशन. फिर एक बार तैयार स्मिथ 5वीं गेंद लेकर ओवर द विकेट. पटकी हुई गेंद, शॉट ऑफ गुड लाइन पर गेंद, लेकिन बहुत बाहर जाती हुई भटकी हुई गेंद थी. व्हाइट बॉल का इशारा यहाँ पर आता हुआ. रन संख्या फिर एक बार 1 से बड़ी 23 पर पहुंची. फिर एक बार स्मिथ तैयार 5वीं गेंद लेकर. व्हाइट बॉल झाला है. ओ वंस अगेन फिर एक बार भटकी हुई गेंद. गेंद हालांकि थोड़ी सी ऑप्शन से ज्यादा बाहर छोड़ रहे हैं. कट करना भी हो तो थोड़ा अंदर नियंत्रित रूप में आपको करना होगा प्रयास. लगातार दूसरा व्हाइट बॉल. रन संख्या 24 पर. तैयार फिर एक बार स्मिथ, फिर एक बार सूर्यकांत के लिए 5वीं गेंद. इस बार भी व्हाइट बॉल. लगातार तीसरी व्हाइट बॉल. कट तो करा रहे हैं लेकिन निर्धारित जो कट करने का जो लाइन चाहिए वो थोड़ी हल्की सी ज्यादा बाहर हो रही है. इस कारणवश वो सीधी भी हो रही है, फिर टर्न भी हो रही है, कट भी हो रही है, तो भी उतना नहीं, पर्याप्त नहीं हो रही है जो अपेक्षाकृत गेंदबाजी का
प्रयास करे स्मिथ, लगातार तीसरा वाइड बॉल, रन संख्या 25 पर। देखिए करो मरो की स्थिति है, हालांकि स्कोर को कम से कम दबाने के लिए आपको अच्छी गेंदबाजी करनी होगी। स्मिथ की अगली गेंद, पांचवी गेंद, इस बार अच्छी गेंद, करारा शॉट यहाँ पर सूर्यकांत ने उठा दिया, संभवतः ये भी एक और शानदार जानदार वजनदार मालदार षटकार। संख्या 2 ओवर की समाप्ति के बाद अगर 37 बनते हैं तो संभवतः आने वाले 18 गेंदों पर 70-75 का भी स्कोर अर्जित किया जा सकता है, हो सकता है। ये अगर मगर की बात है, देखते चलिए। हो चुका है भाषा परिवर्तन का, तो मैं मराठी की ओर बढ़ने के लिए मेरे सहयोगी समालोचक रवि पाटिल जी से निवेदन करना चाहूंगा। आइए माइक्रोफोन पर अगली तीसरी ओवर की बागडोर संभालने के रवि पाटिल। धन्यवाद, आभार। अनिकेत येतोय, अनिकेत वैयक्तिक पहिलं संघाचा तिसरा षटक घेऊन येतोय अनिकेत, आपल्या क्षेत्ररक्षण सजवतोय, कारण आता मात्र आव्हान रिंगणाप्रमाणे खुलं झालंय, आव्हान मजबूत होत चाललंय। त्याला जर थांबवायचं असेल, रोखून धरायचं असेल तर मात्र या 37 धावांपासून आता येणाऱ्या 18 चेंडूंना वाचवायचं आहे। जितक्या होतील तितक्या चांगल्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर आणि चांगल्या गोलंदाजीच्या जोरावर अनिकेत निघणार आहे पहिला चेंडू घेऊन। आक्रमक फलंदाज प्रणितसाठी हा चेंडू राऊंड द विकेट, प्रणितनं ठोकलाय मिड विकेटला, क्षेत्ररक्षक 2 टप्प्यानिशी 3 टप्प्यानिशी झेलतोय, पकडतोय, तदरम्यान एक धाव मात्र मिळते। चांगली फेकी परतीच्या मार्गावरची, धावसंख्या एकने नक्कीच वाढणार आहे, पोहोचणार आहे ती 38 वर। बघा द्रव्य इंडियन्स असो किंवा रेया चॅलेंजर्स असो, दोघांनाही ही करो या मरोची स्थिती असणार आहे। जो जिंकेल तो सेमीफायनलमध्ये पोहोचेल, पण जो हरेल तो मात्र या स्पर्धेतून मागे थांबेल। त्यामुळे जॉयल स्ट्रायकर जरी फायनलमध्ये पोहोचलेला असला तरी मात्र ही एक महत्त्वाची लढत ही जी चालू आहे द्रव्य इंडियन्स आणि रेया चॅलेंजर्सची, ही करो या मोरोची स्थितीची आहे। आणि सध्या तरी एका उजव्या स्थानावर असं म्हणता येईल फलंदाजीच्या स्वरूपात द्रव्य इंडियन्स, कारण त्यांची फलंदाजी चांगली होत चालली असं म्हणूया। सध्या तरी बघूया कमबॅक होते का। मने दादा आपका स्वागत। अनिकेत बॅकफुटवर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, झेल अपुरा आहे, नो मिनिट लाईन में चेंडू पडतोय, थोडा मागे जातोय, तदरम्यान एक धावाची पूर्तता होतीये। या एका धावावर संघाची धावसंख्या 39 वर पोहोचतीये। 39 म्हणजे जवळजवळ 14 चेंडूची समाप्ती होते, 14 चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 39। जमेची बाजू ही की बिनबाद आहे, त्यामुळे सैरवैरे फटके आपण खेळू शकता। सध्या तरी तुम्हाला ती मुभा आहे, पण मात्र अनिकेतची गोलंदाजी अचूक टप्प्याची होते, 2 चेंडू त्यांना 2च धावा दिलेल्या आहेत, त्यामुळे काटेकी टक्कर असल्यामुळे प्रणित स्वतः वैयक्तिक 21 धावांवर खेळतोय। आणि आता मात्र 21 वरून 25 26 27 वर पोहोचलाय। षटकारांची धावसंख्या 6 ने वाढली। वाजव। खेळतोय 27 ज्याच्यामध्ये 3 षटकार 1 चौकार।
चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अनिकेत. प्रणितसाठी प्रणितनं फेरकावलाय भिरकावलाय गेला ठोकलाय गेला गेला गेला. प्रयत्न चांगले होते पण मात्र पुरेसे नव्हते. येतोय पंचांकरवी हा षटकाराचा निर्णय. प्रणित वैयक्तिक खेळतोय 33 धावांवर. कदाचित अर्धशतकी खेळी होईल की बघायचं अजून, कारण तब्बल 14 चेंडू अजूनही यायचे आहेत. त्यामुळे अर्धशतकी खेळी आज दिवसभरातली होईल का बघायचं आहे. हा निघतो अनिकेत 5वा चेंडू घेऊन. ओ चांगला चेंडू उचले चेंडू. ओ नशिबाची साथ बॅटची कडा लागली नाही की लागली असेल पण तर झेल मात्र गेला नव्हता. कदाचित जरदरच्या गोष्टी असतील पण चेंडू मात्र वाया जातोय डॉट जातोय. चांगली जमेची बाजू कमबॅक केला अनिकेतनं. तब्बल 2 षटकं खेळल्यानंतर धावसंख्या 51 वर पोहोचली आहे. 51. पण अजूनही 13 चेंडू यायचे आहेत. बरेच चेंडू यायचे आहेत. 12 चेंडू 33 वर धावा 33 वर खेळतोय तो म्हणजेच प्रणित. ओहो आला आला मोठा आला मोठा आला. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून गेला 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 षटकार झाला. धावसंख्या 57 वर पोहोचली. धावसंख्या 57 वर पोहोचली आहे आणि प्रणित वैयक्तिक 39 वर पोहोचले. 13 चेंडूंचा सामना केलाय. 3 षटकांची समाप्ती होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 57 वर आणि अपेक्षाकृत 60-70 गाठेल का असं जाणवत होतं पण कदाचित 60-70च्या वरती नक्कीच शुअरली जाऊ शकते, कारण तब्बल 12 चेंडू अजून यायचे आहेत आणि अर्धशतकीय खेळी होईल का तर हो शक्यता आहे. या 2 षटकांत मागच्या 2 षटकात 48 धावा गेल्या, कारण स्मिथच्या 28 आणि अनिकेतच्या 20 अशा एकंदरीत 48 धावा झाल्या होत्या या 2 षटकांमध्ये. त्यामुळे कुठेतरी आता रिया चॅलेंजर्सला आटोपतं घ्यावं लागेल, बांधून ठेवावं लागेल. एकही फलंदाज बाद नाहीये. त्यामुळे दोन्हीही आघाडीवीर खेळतायत. खास करून प्रणितची जबरदस्त फटकेबाजी. 1 2 3 4 5 षटकार 1 चौकार आणि या 13 चेंडूत 39 धावांची जबरदस्त फलंदाजी ती करतोय अनिकेतच्या या गोलंदाजीवर 3 षटकार लगावले होते. थोडा विराम होतोय, अंतराल होतोय, कारण जलपानाची व्यवस्था झालेली आहे. 3 षटकानंतर आपण एक छोटासा ब्रेक घेतोय, ड्रिंक्स ब्रेक ज्याला म्हणू, कारण सातत्यानं पाणी पिणं आवश्यक आहे. थोडा उष्माघात होऊ नये किंवा डिहायड्रेशन होऊ नये त्या कारणासाठी आपण शरीराचं संतुलन, शरीराचा जो टेम्परेचर तो बॅलन्स आवश्यक आहे. राकेश रावत जे स्वतः ओनर आहेत रेया चॅलेंजर्सचे, त्यांचीच कन्या पाणी पुरवठा करताना, थँक्यू बेटा, प्रोत्साहित करताना आपल्या क्षेत्ररक्षकांना, खेळाडूंना. 3 षटकांची समाप्ती, धावसंख्या एकंदरीत बिनबाद 57 वर. वेळ झाली भाषा परिवर्तनाची, तर माझे सहसमालोचक दिचे रविराज यांना मी निमंत्रण देतो की आपण या आणि पुढच्या या 4थ्या षटकाचं विवरण द्या. शुक्रिया, धन्यवाद, आभार जी. बिल्कुल, जिन्हें खाना खाना है तो अभी भी जा सकते, वहाँ पर काउंटर्स खुले हैं, अभी भी आप खाने खाने के लिए जा सकते हो. तो अजिंक्य पाटिल आ चुका है चौथे ओवर की बागडोर संभाले हुए. सटीक गेंदबाज, हालांकि इंजरी तो है, बहुत सारी इंजरी है, लेकिन ये इंसान कहाँ मानने वाला है भाई. प्रयासों पे प्रयास जारी रखता हुआ. ये अगली पहली गेंद फ्लाइट पर, अच्छी गेंद, सीधे बल्ले से खेलते हैं, सीधा शॉट. ओहो, प्रयास अच्छा था लेकिन गेंद गई सीधी बाउंड्री लाइन से बाहर 4 रनों के लिए. रन संख्या 61 पर पहुंच चुकी है, 61 पर. और ये सूर्यकांत यानी बालाजी के हाथों से चौका आता हुआ. पहली गेंद पर चौका खाया है अजिंक्य ने. अभी भी 11 गेंदें शेष है. अगली गेंद एक और अंदरूनी किनारा, मोटा किनारा जरूर लगा. गेंद लुढ़क कर जा रही है मिडवे की दिशा में. फील्डर वहां पर तैनात है. थोड़ी हड़बड़ाहट, लेकिन फायदा नहीं उठा पाते क्योंकि स्ट्राइक अपने पास रखना चाहते हैं प्रणित. रन संख्या 62 तक पहुंच चुकी है. 62 पर अभी भी 10 और निजी 20 रन के योगदान पर सूर्यकांत खेलता हुआ, और 13 गेंदों पर 39 रन की शानदार बल्लेबाजी करता हुआ प्रणित. देखिए 11 रन दूर है अपने अर्धशतक से और 10 गेंदें अभी भी उनके हाथ में. तो संभवतः आज के दिन का पहला अर्धशतक
संभवतः प्रणीत के हाथों से होने की संभावना हो सकती है। प्रणीत महात्रे एक मजा हुआ घातक बल्लेबाज, लेकिन उससे भी घातक गेंदबाज है। तो ये द्वंद्व युति इस रणभूमि में, क्रिकेट के रणभूमि में देखने को मिल सकता है। अजिंक्य पाटिल तैयार, प्रणीत महात्रे को क्या कुछ होगा बैटल। हालांकि इंजरी से दोनों ही उभरे हैं, लेकिन अभी भी अजिंक्य ज्यादा इंजरी में है अभी भी, लेकिन पर्याप्त कारणों की वजह से भी ये अब गेंदबाजी करता हुआ। ओ फ्लाइट ज्यादा है, भटकी हुई गेंद, जी बिल्कुल भटकी हुई गेंद, खराब गेंद हो सकता है क्योंकि इंजरी के चलते हुए गेंदबाजी का अपना प्रयास जारी रखते हुए। व्हाइट बॉल, रन संख्या 63 पर। जी बिल्कुल ये सही निर्णय हो सकता है, क्योंकि ज्यादा इंजरी बढ़ने से अच्छा आप गेंदबाजी चेंज करें तो ये अच्छा हो सकता है। सूरज, सूरज मात्रे बदला गेंदबाज, अंतिम 4 गेंदें डालने के लिए। हो फुल टॉस दोगे तो यही परिणाम होगा, और वही होगा जो अंपायर दे रहे हैं, 6 रन।
शिल्लक आहेत. त्यामुळे अर्धशतक का नंतर शतकीय खेळी होईल की काय सामूहिकरित्या बघायचं आहे. राकेश रावत तिसरा चेंडू घेऊन हो ब्लॉकआउट टाकण्याचा प्रयत्न इथे मात्र झेल मिळेल का नाही आणि ते येतोय आणखीन एक चौकार. धावसंख्या 4ने वाढली पोहोचली 94 वर. अच्छा 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 अच्छा. दीपेशजीने एक वेगळा निर्णय ठेवला होता. सतीशजीने काहीच नसतं केलं तर इनाम ठेवला होता दीपेशजी मात्र यांनी. पण त्यांनी एक धाव मात्र केली त्यामुळे आता काहीच मिळणार नाही. असं जे एकंदरीत काय तर तब्बल 102 धावा काढून 103 धावांचं आव्हान मात्र ठेवलंय रिया चॅलेंजर्स संघासमोर. राकेशजी रावत यांना मात्र हे आव्हान खूप कठीण जाणार आहे. अशक्य नाही पण कठीण नक्कीच जाणार आहे. काय घडेल काय बिघडेल हे मात्र सांगणं कठीण आहे. पण जोपर्यंत अजिंक्य आहे जोपर्यंत काही फलंदाज आहेत आहे आशा आहे. मी पॉझिटिव्ह बोलणारा माणूस आहे त्यामुळं शक्य आहे होऊ शकता. जर तुम्ही करू शकतो आम्ही का नाही करू शकता. कारण फायनलमध्ये सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी आणि पंकज फायटर्स संघासमोर उभं ठाकण्यासाठी तब्बल धावा उभ्या करायच्या त्या 103.
आमच्या या विनंतीला मान देऊन गोठवले गावातील आदरणीय रुणाल म्हात्रेजी इथं उपस्थित आहेत. त्यांचं मंचाच्या वतीनं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तसेच गोठवले गावातील अभिषेकजी पाटील यांचंही मंचावर आगमन झालं, त्यांचंही मंचाच्या वतीनं आणि स्पॉटबॉईज मित्रमंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. सुजल म्हात्रेजी यांचंही मंचावर आगमन झालेलं आहे गोठवले गावातील, त्यांचंही मंचाच्या वतीनं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तसेच हर्ष पाटीलजी यांचंही मंचाच्या वतीनं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तर या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि आभार. आपली सदिच्छा भेट दिल्याबद्दल स्पॉटबॉईज मित्रमंडळाच्या वतीनं आपला हार्दिक हार्दिक आभार आणि स्वागत. तर 20.6ची सरासरी 20.6ची सरासरी गाठायची प्रति षटकामागची या शेवटच्या षटकात 22 धावा पडल्या होत्या. म्हणजे बघा षटकांचे ॲनालिसिस बघा, सनी मुकादमनं फक्त 9 धावा दिल्या होत्या. तदनंतर मात्र स्मिथनं 28, अनिकेतनं 20, अजिंक्यनं 23, राकेशनं 22, म्हणजे 20च्या वरच्या धावसंख्या गेलेल्या आहेत. त्यामुळे कुठेतरी तो मोजमाप विचार केला तर येणाऱ्या 30 चेंडूत 20.6च्या सरासरीनं जिंकण्यासाठी आता मात्र रे चॅलेंजर्सला 103 धावांचा एक मोठा डोंगर जो उभा केलाय त्याला पार करावा लागेल. चला वेळ झाली भाषा परिवर्तनाची. तर मग सुरुवातीला पहिल्या षटकासाठी मी निमंत्रण देतो माझे सहसमालोचक रविराज यांना हिंदीसाठी. या रविराज. शुक्रिया, धन्यवाद, आभार. तो यहाँ पर 30 गेंदे हैं और 103. ये पहाड़ को चढ़ना है. ये एवरेस्ट से भी बड़ा पहाड़ दिखाई दे रहा है रनों के मुकाबले में. और क्या कुछ कहने प्रणीत की उबारी पारी, शानदार पारी. 19 गेंदों पर 66 रन. क्या बढ़िया ताबड़तोड़ बल्लेबाजी प्रणीत की. और उसी बलबूते पर 102 की एक बहुत बढ़िया इनिंग खेली और 103 का लक्ष्य अपने विरोधियों के सामने रखा. तो रिया चैलेंजर्स की ओर से सूर्यकांत पहले ओवर की पहली गेंदबाजी करने के लिए तैयार. पहली गेंद फ्लाइटेड गेंद, जी बिल्कुल ब्लॉक होल में डाला. क्लीन बोर्ड. फ्लाइट से चकमा खा गए. गति परिवर्तन भी था, सीधा बिल्कुल ब्लॉक होल में डाला था और सीधा क्लीन बॉल होता हुआ यहाँ पर अनिकेत की पारी समाप्त हो चुकी.
सनीच्या रूपात सनी बाद झालाय. 2 बाद, धावसंख्या 10 वर. नवीन फलंदाज जातोय लतेश. लतेशला आता जबाबदारी सांभाळावी लागेल. सूरज आणि लतेश या दोघांवर मोठी जबाबदारी आहे. 22 चेंडू 93 धावा कुटायच्या आहेत. कुटायच्या आहेत हाच शब्द योग्य आहे इथे. हा निघतोय सुनील तिसरा चेंडू घेऊन. ओ मारण्याचा प्रयत्न अक्रूर टप्पा थोडासा होता. आतली कडा जरूर लागली. चेंडू गतिशील होता. स्क्वेअर लेगला जातोय, पकडतोय छोटुकला. तर दरम्यान एक धाव मात्र पूर्णत्वाला जाते. एका धावाने काय फरक पडेल का नाही ते सांगता येणं कठीण आहे. पण सध्या तरी धावसंख्या हळूवार का होईना वाढली, पोचली 11 वर पोचली. 9 चेंडूच्या समाप्तीने धावसंख्या 11 वर. आता 21 चेंडूत 92 धावांची आवश्यकता. ओ मस्त कडक शानदार क्लासिकल शॉट. पण झेलाय का नाही. बाहेर आहे, बाहेर आहे, बाहेर आहे. षटकार. गरज आहे लतेशसाठी हा चेंडू. ओ चुकलाय, चुकलाय, फसलाय, फसलाय, फसगतीचा चेंडू. सुनील लगेच कमबॅक केलाय. तू षटकार मारू शकतोस, मी तुला बीट करू शकतो. तू शेर तर मी 600, तू डाळला तर मी 5 पद, असं म्हणतोय सुनील. डॉट बॉल. आता मात्र 19 चेंडू आणि 86 धावांचं समीकरण शिल्लक. पुन्हा एकदा सुनील. ओ पुन्हा एकदा डॉट बॉल. जबरदस्त अचूक कमबॅक केलाय म्हणता येईल ते सुनीलनं. शेवटचे 2 चेंडू डॉट काढले आहेत. आणि एकंदरीत काय तर 2 षटकांची समाप्ती होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या उभी राहिली ती 2 बाद 17 वर. एकंदरीत काय तर 12 चेंडू समाप्ती, 12 चेंडू समाप्ती नंतर धावसंख्या उभी राहिली ती 2 बाद 17. थोड्याशा नाजूक अवस्थेत आहे रेया चॅलेंजर्स, कारण आव्हान 103च आहे. आणि सध्या तरी 18 चेंडूत 86 धावा काढायच्या आहेत. म्हणजेच आव्हान खूप 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 मोठं आहे. डोंगरा एवढं आव्हान आहे. जर आपण प्रतिषटकीय विचार केला तर जवळजवळ 28.66 ची सरासरी राखावी लागेल. त्यामुळं कुठेतरी त्या 28 धावा एका षटकात काढायच्या म्हणजे षटकारांची अतिशय बाजी करावी लागेल, अतिशय खेळी करावी लागेल. जी प्रणितने केली होती, जी सूर्यकांतने त्याला साथ दिली होती 30 धावांची 66 धावांची, या 2 खेळ्यांनी पार केलं होतं. आणि तोच 66 धावा ठोकणारा प्रणित येतोय गोलंदाजीसाठी. वेळ झाली भाषा परिवर्तनाची, तर मी वळतोय हिंदीकडे, रविराज यांच्याकडे. शुक्रिया, धन्यवाद, आभार. ओ ये पहली गेंद हवा में ऊपरी किनारा जरूर लगा था, लेकिन केवल एकमात्र रन्स मिल सकता है. देखिए इक्का दुक्का से कुछ नहीं होगा. यहाँ पर चौके छक्के की ज़रूरत है. 17 गेंदों पर 85 रन्स बनाने बहुत बड़ा टारगेट है. संभव होगा कि नहीं होगा कैलकुलेशन करना थोड़ा मुश्किल है, लेकिन प्रयासों का दामन थाम कर हमें ज़रूर यहाँ पर आगे बढ़ना होगा. अगली गेंद प्रणीत की, दूसरी गेंद फ्लैटेड कर रहा. ये बात ये कड़ाक है. शानदार शॉट, 6 रन. बहुत जरूरी है दोनों टीमों के लिए. 16 गेंदे और 79 रन. ये बढ़िया एक शॉट, ये भी शानदार शानदार वजनदार मालदार षटकार.
कि लगातार 2 गेंदों पर 2 शानदार छक्के। अब बचते हैं 15 गेंदे और 73 रन, 73 रन। और ये गेंद स्लैश हुई है, गेंद हवा के नीचे सीधा प्रणीत के हाथ में और विकेट का पतन। एक अच्छा बल्लेबाज यहाँ पर आशा पल्लवित करते करते ऐसा लगा कि कुछ होगा कुछ होगा, लेकिन जो भी होगा अंत में ये खराब हो गया। हालांकि जाता हुआ शुभम, शुभम और लतेश को इस पारी को संभालना होगा, बनाना होगा। 14 गेंदे और 73 रन बनाने हैं, 14 गेंदे और 73 रन, बहुत मुश्किल टारगेट है। प्रणीत 5वीं गेंद लेकर, अच्छी गेंद, घुमावदार गेंद, लेग स्टंप पर गिरने के बाद हल्की सी ऊंची उठी बाहर की तरफ निकली, टर्न होकर निकल गई विकेटकीपर का दस्तान में। अब 13 गेंदे और 73 रन, मुश्किल टारगेट बनता जा रहा है हर गेंद प्रति गेंद के बाद। अंतिम गेंद लेकर तैयार, फिर एक बार प्रणीत तो शुभम, बढ़िया शॉट, नहीं कुछ नहीं, डॉट बॉल, खाली गेंद। तो कुल मिलाकर तीसरे ओवर की समाप्ति और 3 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या पहुंची है 30 के स्थान पर, 30 पर अटकी हुई है बहुत देर से रन संख्या। अभी भी 12 गेंदे और 73 रन बनाने हैं, 12 गेंदों पर 73 रन बनाना यानी बहुत बड़े पहाड़ को खोद कर चूहा भी नहीं निकलना, ये होगा कुछ। लेकिन देखते प्रयासों का दामन थाम कर आपको प्रयास लगातार करना होगा। तो गेंदे बचते 12 और रन निकालने होंगे 73। तो चलिए वक्त हो चुका भाषा परिवर्तन का, तो मराठी की और फिर एक बार रुक करता हूँ रवि पाटिल जी से निवेदन करना चाहूंगा कि आइए अगले ओवर का विश्लेषण करने के लिए मराठी में रवि पाटिल। धन्यवाद, आभार रविराज तुझा। एकंदरीत काय तर 12 चेंडू आणि 73 धावा, जसं तू म्हटलास 73 धावा, 73 73 धावा काढणं 12 चेंडूत हे आत्तापर्यंत या खेळपट्टीवर घडलं असं मला तरी आठवत नाहीये, पण बघूया होईल का, घडतंय का बिघडतंय का। तर दरम्यान सुनील येतोय वैयक्तिक पहिल्या संघाचं 4थं षटक घेऊन। हो, फिरकीचा चेंडू होता, इथे मात्र फटकावलाय साईड स्क्रीन जवळ, 1 बाउन्स हातात जाईल, एकच धाव मिळणार, एका धावेने फरक पडेल का सांगता येत नाही। अजूनही 72 धावांची गरज येणार 11 चेंडूमध्ये। म्हणजेच काय तर हळूहळू रिया चॅलेंजर्सना हा सामना हलका हलका सोडणीच्या मनस्थितीत गेलाय की काय असं वाटायला लागलंय। बघूया, जर तरच्या गोष्टी आहेत 11 चेंडू अजूनही शिल्लक आहेत। पुन्हा एकदा सुनील निघणार आहे चेंडू घेऊन दुसरा, 4थ्या षटकाला ओव्हर द विकेट, फुल टॉस फटकावलाय, नो बॉल ही आलाय, म्हणजे कंबरीच्या वरचा चेंडू आणि चौकार येतोय, म्हणजे पंजा मिळेल आणि फ्री हिटही मिळेल। धावसंख्या 5 ने वाढणार आहे। अजूनही 67 धावांची गरज आहे, म्हणजे 67 धावांची गरज आहे येणाऱ्या 11 चेंडूत विथ फ्री हिट। बघूया फ्री हिटचा शुभम कितपर्यंत फायदा घेतोय। सुनील निघतोय दुसरा चेंडू घेऊन, फ्री हिट फटकावलाय मिड विकेटला शिष्यानं, 1 धाव झाली, 2चा प्रयत्न होईल का, जोपर्यंत चेंडू परतीच्या मार्गावर येतोय। सावकाश उमेशजी, एकच धाव मिळते, धावसंख्या 1 ने वाढली। आता 66 धावांचा आव्हान आहे येणाऱ्या 10 चेंडू आणि 66 धावा। हो, तुम्ही बरोबर ऐकताय, 66 धावांची गरज आहे अजूनही फक्त 10 चेंडूत। सुनील निघणार आहे चेंडू घेऊन, तब्बल 103चा एक डोंगर उभा केला होता, तो म्हणजेच द्रव्य इंडियन्सनं। हा चेंडू फ्लॅटेडने चकला गेला, तेशी ते मात्र निर्धाव चेंडू जातो। एकंदरीत काय तर आता मात्र शिल्लक आहेत 9 चेंडू आणि 66 धावा, ज्या होणं कदाचित अशक्य होऊ शकतात जर तरच्या गोष्टी आहेत, पण बघूया काय होते, अंतिम क्षण समजेल। 4था चेंडू सुनीलचा, बॅकफुटवर जाऊन पंच केला आहे, चेंडूमध्ये गती नव्हती त्यामुळे फटक्यामध्ये ताकद येऊ शकली नव्हती। 1 धाव मात्र पूर्णत्वाला गेली, धावसंख्या 1 ने वाढली, पोहोचली, केलीच का धावसंख्या गेलीच 38 वर। 8 चेंडू आणि 65 धावांचं समीकरण, 8-65, केवळ औपचारिकता, केवळ फक्त मनोरंजनात्मक खेळा, थोडासा आपला अनुभव वाढवण्यासाठी खेळा, चौकार, चौकाराबरोबर धावसंख्या 4 ने वाढणार आहे।
पंचही थकलेत, करून करून किती करू, मगाचपासून मी करतोय 7 चेंडूने 61 काढायची आहे. 7 चेंडूत 61 अशक्य प्राय, कारण दशेच मारावे लागतील जवळजवळ. शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सुनील जाईल, तो म्हणजे शुभमसाठी. 7-61 म्हणजे जवळजवळ आता द्रव्य इंडियन्सनं सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्याचा जवळजवळ पूर्णत्वाला नेलेली ही खेळी म्हणता येईल. एक धाव नाही मिळणार, बाद, शुभम बाद. एकंदरीत काय तर आता 4 षटकांची समाप्ती, तर धावत संख्या उभी राहिली ती 4 बाद 42 म्हणजेच 103चा विचार केला तर अजूनही 61 धावा काढायच्यात येणाऱ्या 6 चेंडूमध्ये. म्हणजे आता प्रत्येक चेंडू मागे जवळजवळ दस्सा मारावा लागेल, आणि तो क्रिकेटमध्ये नाहीच आहे. स्मिथ जातो, नवीन फलंदाज स्मिथ, केवळ औपचारिकतेसाठी. बघूया आता गोलंदाज कोण येतोय. विनीत येतोय, छोटुकला विनीत. कव्हाणे, विनीत कव्हाणे येशील काय माहिती, पण विनीत बॉल पोचला पाहिजे तुझा. विनीत येतोय, एक औपचारिकता केवळ 61 धावांसाठी. विनीत हा एक लेदर क्रिकेटचा प्रशिक्षित खेळाडू आहे, सध्या तो प्रयत्न करतोय चांगला. थोडं बॉडी पण तुला बनवावी लागेल, तर उंची वाढवावी लागेल, दोन्हीतून एक कर काहीतरी. विनीत निघतोय, पहिला चेंडू घेऊन राईट मोड विकेट. चांगला चेंडू, फुलटॉस चेंडू फटकावण्याचा प्रयत्न, एक मात्र धाव नक्कीच मिळणार आहे. सुनील क्षेत्ररक्षित करेपर्यंत लॉंग ऑनवर या एके धावावर संघात धावसंख्या 1ने वाढली, पोचली 63 वर. 103च्या अनुषंगानं 43 वर, माफ करा, 60 धावांची गरज येणाऱ्या 5 चेंडूत. 5 चेंडू आणि 60 धावा. सगळ्यात जास्त धावांनी कदाचित सामना गमावतोय की काय रेया चॅलेंजर्स, बघूया. हायस्ट स्कोर झाला होता आजच्या दिवसातला. चांगला चेंडू, फुटता चेंडू फटकावला आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक नाही आहे, त्यामुळे चौकार आरामात मिळतोय. चौकाराबरोबर धावसंख्या 4ने वाढली, पोचली 47 वर. आता 4 चेंडूत अजूनही धावा काढायची आहेत, त्या म्हणजेच 56. अब तक 56 म्हणण्यापेक्षा आता 4-56 असं म्हणूया. स्मिथ स्ट्राईकवर, स्मिथ, तर विनीत गोलंदाजीसाठी तिसरा चेंडू घेऊन 4-56. चांगला चेंडू, चांगला फटका, नजाकत, मस्त क्लासी शॉट, पण झेल बाद. इथे मात्र स्मिथची खेळी समाप्त होते. 5वा फलंदाज स्मिथच्या रूपात बाद होतोय. आता मात्र आव्हान 3 चेंडू आणि 56 धावांचं, केवळ औपचारिकता म्हणता येईल. म्हणजे जवळजवळ 99% सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय तो म्हणू शकतो आपण द्रव्या इंडियन्सनं. तनिष गेलाय 3 चेंडू खेळण्यासाठी, केवळ औपचारिकतेसाठी. आणि या स्पर्धेमधून आज कदाचित बाहेर निघेल का संघ रेया चॅलेंजर्स. विनीत निघतोय, चौथा चेंडू घेऊन राईट मोर द विकेट. हा चेंडू फुलटॉस फटकावलाय, मस्त फटका आहे तनिषचा, पण त्याच्यामध्ये जोर नव्हता. ओ, झेल बाद, तोही आलाय. चांगला झेल टिपला गेलाय तिथे. मात्र बघूया हॅट्रिक आज मात्र हॅट्रिक झाली नाही. 2 अर्धशतकी खेळ्या झाल्या, पण हॅट्रिक झालेली नाही आहे. बघूया विनीतच्या खात्यात हॅट्रिक मिळेल का, शक्यता आहे, कारण 2 चेंडू अजूनही त्याच्याकडे आहेत. त्यामुळे तो बघूया या चेंडूवर जर त्यानं हॅट्रिक मिळवली, चेंडू गडी बाद केला, तर मात्र त्याच्या नावावर ते हॅट्रिक जाईल कदाचित. जाता आता एक चांगलं काम नक्कीच करून जाऊ शकतं, होऊ शकतं. कोण नाव काय, आर्यन. प्रत्येक षटकाला 1,500 रुपये, म्हणजे 2-3 हजार मिळतील, कारण 2 चेंडू आहेत. बघूया आर्यन, तुला सुवर्णसंधी सनी मुकादम यांच्याकडून स्वप्नील यांच्याकडून हॅट्रिकसाठी वाचलाय आर्यन, वाचलाय. शेवटचा चेंडू, केवळ औपचारिकता 56 धावांसाठी, म्हणजे 56 धावांनी 55 धावांनी पिछाडीवर पडलाय तो, म्हणजेच रेया चॅलेंजर्स असं म्हणूया आपण हवं तर. पण अजून थांबा, एक चेंडू अजून शिल्लक आहे आणि तो निघणारा घेऊन विनीत. 30वा चेंडू केवळ औपचारिकतेसाठी, आणि इथे मात्र पोचलाय आणि ते जेल बाद नाही सुटलाय.
हरकत नाही, तरी पण आपण फायनलमध्ये प्रवेश सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. आणि या पुढची लढत असेल ती म्हणजेच पंकज फायटर्स वर्सेस आत्ताचा विजेता अर्थातच द्रव्या इंडियन्स. या लगेच दोन्ही कर्णधारांनी जमा इथे आणि घ्या नाणेफेकीचा कौल.